बुटीबोरी एमआयडीसीत भीषण अपघात, 3 कामगारांचा मृत्यू. अवाडा सोलार कंपनीतील निर्माणाधीन वॉटर टँकचा ब्लास्ट, 3 गंभीर जखमी. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवाडा सोलार कंपनीत सुरू असलेल्या निर्माणाधीन कामादरम्यान मोठा अपघात झाला असून वॉटर टँकचा ब्लास्ट झाल्याने 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. नागपूर ते चंद्रपूर महामार्गालगत असलेल्या बुटीबोरी येथील नवीन एमआयडीसी परिसरात अवाडा सोलार पॅनल निर्मिती कंपनीत मोठा अपघात घडला आहे. कंपनीत सुरू असलेल्या निर्माणाधीन वॉटर टँकची गुणवत्ता तपासणी सुरू असतानाच अचानक टँकमध्ये पाण्याचा तीव्र ब्लास्ट झाला. या भीषण घटनेत 3 कामगारांचा जागीच मृत्यू तर 3 कामगार गंभीर जखमी झाले असून 4 कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चौकशीला सुरुवात करण्यात आली असून चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल केले जाईल, अशी माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अपघात नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. विदर्भ आवाजसाठी मी सतीश तुळस. किती वाजताची घटना आहे, नेमकं काय घडलेलं आहे आणि किती जणांचा मृत्यू झाला या घटनेत? हा घटना जे आहे ते 11-11:30 वाजेचे आहेत. हे जे लोकेशन आहे ते अवादा फॅक्टरी आहेत नवीन बुटीबोरी MIDCला, नवीन MIDC बुटीबोरीला. सध्याचे जे इन्फॉर्मेशन आहे 3 लोकांचे मृत्यू झालेला आहेत. 3 लोक क्रिटिकली इंजर्ड ICUला आहेत मेयो हॉस्पिटलला आणि 4 लोक जे आहेत त्यांना किरकोळ जखम झालेले आहेत. फॅक्टरीमध्ये एक मोठा मॉड्युलर टँक आहे, ते वॉटर टँक आहेत. वॉटर टँकची कॅपॅसिटी सुमारास 150 किलोलिटर्स आहेत. ते जे टँक आहे ते ब्लास्ट झाला आणि ब्लास्टमुळे जे आहेत ते कॅज्युअल्टी झालेले आहेत. सर, जे कामगार जे जखमी आहेत, मृत्यू आहेत, ते नेमके त्यावेळी काय करत होते आणि त्या पाण्याच्या फ्लोमुळे त्यांचा असा काय मृत्यू झाला? हे जे टँक्स आहेत त्याच्या टेस्टिंग जे आहे ते चालू होता आणि हे जे कामगार आहेत ते आजूबाजू त्यांच्या ड्युटी होतं. सर, ही नेमकी टँकचं म्हणजे हा टँक फुटला एवढ्या प्रेशरनी, खरं तर मल्टीनॅशनल कंपनी आहे, सगळं गुणवत्तेवर. जे टेक्निकल कारण आहे डिशला आम्ही बोलवलं आहे, ते इन्स्पेक्शन करून सांग. सर, ही नेमकी कशाची कंपनी आहे? हे सोलर सेल्सची कंपनी आहे. सर, पाण्याचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात कशासाठी होतो नेमका आणि एवढं जमा सगळं करतो प्रेशर? नाही, प्रोडक्शन सिस्टम त्यांचे काय आहे ते डिश सांगतील. सर, निष्काळजीपणा तुम्हाला वाटतं काही इतके मृत्यू यामध्ये होता? प्राथमिक काय तुमचा चौकशी सुरू केली का? चौकशी जे आहे ते सुरू आहेत. आतापर्यंत आम्ही काही निष्कर्षावर पोहोचले नाहीत. चौकशी पूर्ण होईल त्यानंतर आम्ही डिसाईड करू की काय कारवाई. मयतचे नाव कळू शकेल? मयतचे नाव आमच्या प्रेस नोटमध्ये राहतील. हिंदी में बताइए सर, क्या दाखल केलेलं आहे या सगळ्या प्रकरणात? तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे? सुरू झालेलं आहे. चौकशी चे नंतर आम्ही कारवाई करणार. सर, हिंदी में बताइए क्या हुआ, कितने बजे की घटना है, कितने लोग इंजर्ड हुए? जी, ये अवादा कंपनी है जो कि बुटीबोरी MIDC 2 में है. यहाँ पर सोलर सेल्स प्रोड्यूस होते हैं. आज तकरीबन 11-11:30 बजे के आसपास एक मॉड्यूलर टैंक जो कि एक बड़ा वाटर टैंक होता है जिसकी कैपेसिटी तकरीबन 150 किलोलीटर्स है, वो ब्लास्ट हुआ जिसके कारण 3 लोगों की मृत्यु हो गई. 3 लोग बहुत क्रिटिकली ज़ख्मी हैं और 4 लोगों अदरवाइज़ उन्हें ज़ख्म पहुंचा है ब्लास्ट की वजह से. क्यों हुआ और इसकी जांच आपने शुरू कर दी? जो टैंक है वो जहाँ तक अभी दिख रहा है वाटर प्रेशर के वजह से उसकी ब्लास्ट हुआ है. इसकी जांच जो है वो अभी चालू की गई है. इसमें डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सिक्योरिटी को भी हम साथ मिलेंगे. ओके, थैंक यू सर. थैंक यू. सध्या नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे. अग्निशमन दल असेल, बचाव पथक असेल, ते देखील इथं दाखल झालेत आपल्याला पाहायला मिळतात. या परिसरात जे काम, अशी एक शंका व्यक्त केली जात होती की हे ते कन्स्ट्रक्शनचे काम करणारे जे मजूर आहेत कदाचित या पाणीच्या टाकीखाली दबले असावे. नंतर त्याची पुष्टी करण्यात आणि जवळपास 11 मजूर हे गंभीर जखमी असल्याचं पुढे आलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. कुठेतरी निकृष्ट दर्जाची ही पाण्याची टाकी ते लावली का किंवा
नागपूर जिल्ह्यातील नवीन बुट्टीबोरी MIDC मध्ये आज सकाळी अवार्डा कंपनीची पाण्याची टाकी जी आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे आणि मोठा अपघात झालेला आहे. आपण हे दृश्य ही पाण्याची टाकी जी आहे ती पाण्याच्या फोर्सने कोसळली आणि या परिसरात जे काही कामगार काम करत होते त्यापैकी 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आहे आणि काही कामगार जखमी झालेले आहे. आपण बघू शकतो काय स्थिती झाली. मोठा फोर्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टाकीच्या बांधकामाच्या गुणवत्तेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आपण ही जी टाकी तुम्ही बघता अशीच ही पाण्याची टाकी होती आणि या 3ही टाक्या एक आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता नागपूर ग्रामीण पोलीस आणि MIDC पोलिसांकडनं सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, काही जण जखमी आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्याप्रमाणे सचिन जयंत, गजानन माटे, पुण्याकराठी नागपूर. तो बसून आपल्या गाडी नागपूरला होतो.